मनी बॅक पॉलिसी, युलिप याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स पण मिळतोय आणि इन्व्हेस्टमेंट पण होत्या. त्यामुळे लोकांना वाटतंय ते बेस्ट आहे, पण ते खरंच बेस्ट आहे का हो? तर इन्शुरन्स पूर्ण नसतो आणि इन्व्हेस्टमेंट पण चांगल्या पद्धतीची नाही. ज्यावेळी तुम्ही युलिप कराल किंवा मनी बॅक पॉलिसी कराल, दोन्हीमध्ये सगळं वेस्ट झाल्यासारखंच असतं. इन्शुरन्स पण इतका मिळत नाही, 1 करोड 1.5 करोड 50 लाख असा होत नाही. गुंतवणूक पण 12-15% वाढत नाही. मग असे प्लॅन करण्याचा काय फायदा आहे हो? तर आपण ह्या प्लॅन मध्ये नेमकं कुठं कणतं हे बघूया. युलिप नॉर्मली लोक काय म्हणतात, युनिट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट किंवा इन्शुरन्स प्लॅन. ओके, बेस्ट आहे का? तर मी म्हणतो अजिबात नाही. का नाही? त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत इथं पहिला पहा. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही सांगितलं जातात. ना तुमचा क्लिअर इन्शुरन्स आहे ना क्लिअर इन्व्हेस्टमेंट आहे. त्यात सगळ्यात त्रासदायक माझ्यासाठी जी गोष्ट असेल, त्याचे चार्जेस खूप हेवी असतात. तिथं तुम्ही चार्जेसचं पेजेस काढा की महिन्याला किती कट होणार, काय होणार आहे. त्याला तुम्हाला इतके युनिट वगैरे सगळं सांगितलं जात आहे, पण ते चार्जेस हेवी जातात. रिटर्न म्युच्युअल फंड पेक्षा खूपच कमी आहेत. तुम्ही म्हणणार आम्हाला कुठं म्युच्युअल फंड कोणता घ्यायचा काय, ते व्हिडिओ मी पुढे बनवतोय हो. पण म्युच्युअल फंड पेक्षा बघितला तर रिटर्न कमी आहेत. आणि त्रासदायक आणखीन काय, लॉक इन पिरियड. 5-1 वर्षांसाठी पैसे अडकले, 5 वर्षांच्या आत काढायचा, काही स्कीम देतात तर तुमचे भरलेले पैसे पण परत मिळत नाहीत, काही तर देतच नाहीयेत. त्यामुळे जर अशा पॉलिसी करताय तर ते चुकीचं आहे. इन्शुरन्स वेगळा करायचा, इन्शुरन्स मध्ये टर्म प्लॅन आणि मेडिकल ह्याची व्हिडिओ मी नंतर बनवतोय. आणि गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट असेल तर ती पूर्ण वेगळी करा. जर तुम्ही युलिप मनी बॅक मध्ये जात असाल तर ते तुमचं पैसे वाढत नाहीत तर कमी होतात आणि इन्शुरन्स पण पुरेसा नाहीये.